أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فانطلقا حتى إذا ركبا في السفينة خرقها قال أخرقتها لتغرق أهلها لقد جئت شيئا إمرا قال ألم أقل إنك لن تستطيع معي صبرا قال لا تؤاخذني بما نسيت ولا ترهقني من أمري عسرا فانطلقا حتى إذا لقيا غلاما فقتله قال أقتلت نفسا زكية بغير نفس لقد جئت شيئا نكرا قال ألم أقل لك إنك لن تستطيع معي صبرا قال إن سألتك عن شيء بعدها فلا تصاحبني قد بلغت من لدني عذرا فانطلقا حتى إذا أتيا أهل قرية استطعما أهلها فأبوا أن يضيفوهما فوجدا فيها جدارا يريد أن ينقض فأقامه قال لو شئت لاتخذت عليه أجرا قال هذا فراق بيني وبينك سأنبئك بتأويل ما لم تستطع عليه صبرا الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد कल जी कोणती आयत तिलावत करून गेली होती त्याच्या वित्तानं हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे कित्ता ते बुजुर्गाकडे आणि हजरत खजीरकडे मिळले आपसा भितर का दापणी झाली हजरत मूसा अलैहिस्सलाम दरखास्त केले की आम्ही तुमचे सरी येतात तुमच्याकडे काही शिकू छातात त्याने बोलले की तुम्ही आमचे सरी राहलान आमचे काम पल्लान बर्दाश्त करू शकूचे नाही बीजू हजरत मूसा आपल्या तर्फीन इत्मिनान तेंका दिले तरी त्यान बल्ले मनासरान आपले सरी ये लेकिन काय सवाल करण्याचे जे कित्ता हो त्यांचा आपसा भितर मुआदा झालो तरी हजरत मूसा त्यांचे सरी राहिले तर त्यान जे कोणती चीजो अल्लाह ताला शिकवू छात होतो हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ती तकवीनी चीजो बोलतात तकवीनी बोलन दुनियाचे निज़ाम सरी जिनसो ताल्लुक़ रहता हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे कोणतो इल्म होतो शरीयतचो इल्म अल्लाह सरी आमकां करीब करूची जे कोणती चीजो असे दुनिया आणि आखिरते भितर जे कोणती फायदा जेवची चीजो असे तेजो इल्म आणि हेंचो जे कोणतो इल्म होतो तो कायनाती इल्म बोलतात तेका म्हणजे मारले काही चीज फोडले तर मंचा करले त्याचे पट्टर का राज आहे का बरोबर के का त्यानं करता बाज़ चीज़ों कायनाती अल्लाह ताला अपने बाज़ बुजुर्गा ही सब चीज़ों शिकवता अल्लाह कडे इल्म असेल सबस ते अमली तौरा पर शिकवत होते त्यांना तरी हजरत मूसा आणि हजरत खजीर इन दोघांनी फंतलक चिमखू सुरू केले किंवा वसुजे होते त्यांना तोटा पर चिमखते गेले दरिया साईटा ऊपर एक समकूस होतो त्यांना एक ठावार वसुजे होते ते ठावार वसूच्या सबब दर्यातून पार करून वसू का समकूची जरूरत होती बोटची जरूरत होती तरी त्यानं वते वते त्यांना एक समकू मिळली बाज त्याच्या भितर त्याची नवीन समकू होती ती समकू त्यानं रोखवल्या जे कोणतो समकूसो ड्रायव्हर मल्लाह जो कोणतो होतो तो हजरत ते खजीर त्यांना वलखतो होतो असं त्यांना घेतलो आणि दुडको घेतला त्यांच्याकडतान दूड घेतला ते झालं जे की त्यानं बेसले तरी ती समकू वसू सुरू केली समकू होते होते जराशी दरमने गेला मग हजरत खिदर अलैहिस्सलाम उठल्या आणि एक हातोडी घेऊन त्याचे फळे फोडू सुरू केले समकुचे जे कोणते फळे राहतात ते फळे फोडून एक फळे काढले
हज़रत मूसा अलैहिस्सलाम नबी आणि एक एक शर्यची चिदेवर त्यांची नजर होती. फौरन गौजी काढे, हे का करू लागला तुम्ही? त्यानं आमका फुकटा बी भरते वाटे, तुम्ही त्यांची संकू तोडते वाटे, हे काय झालं? किसी खराब काम इसलिए काम क्या करतात तुम्ही? ते सवाल केले. हत्ता इदा रकीबा फी सफीनती खरका. रकीबा बल्लान सवार जमचे, सफीना बल्लान समकू, खरका बल्लान तेका फोडूचे. जे घेतात ते दोघांनी को समकीवर पर सवार झाले, खरका ते खातीर फोडू सुरू केले आणि एक फले काढले त्याचे. हज़रत मूसा अलैहिस्सलाम बर्दाश्त झाला. फौरन पुछले अखरक्तहा लितुगरिक अहलहा. खरका म्हणा फोडूचे, तुम्ही घे का फोडले ते का? अगरक युगरिको म्हणा बुडवचे, अहल बलान माणसे का तुम्ही समकुवेरी माणसा बुडवून छाता? समकू होते असे तुम्ही त्याला फोडले, एकट झालो पाणी भितर येतले समू मरतले, तुम्ही का समज मरवून छातात का पुजले? कोपारे नजर ते मूसा अलैहिस्सलाम बर्दाश्त झाला. लक़द जि'त शैअन इम्रा. इम्रान म्हणून एकदम खतरनाक, तुम्ही भल्ली सख्त मामिला केले, खतरनाक मामिला केले. एक काय समकुवर होते वाटे, सवज माणसे वाटे, ते का फोडले? ते तर पाणी आले का? तुमका काय अक्कल नाही बोलतात ना आम्ही किसी? ते रहमा ऊपर हज़रत मूसा अलैहिस्सलाम कोपा राहिले. तर हज़रत खिदर बोलले अलम अकुल इन्नका लन तस्ततिअ मई सब्रा. मैं तुमका सांगल नव्हतो मुझे सरी तुम्ही बर्दाश्त करू शकूचे ना. लन तस्ततिअ, इस्तता इस्तती बोला इस्तिताअत दरवचे, सब्र बोला बर्दाश्त, लन बोला हरगिज नाही बोलो, तुम्ही हरगिज मुझे सरी सबर करू शके ना, बर्दाश्त करू शके ना. मी तुमका सांगलो होतो, बीजी तुझे आयले. हज़रत मूसा अलैहिस्सलाम एकदम आठवायला रे, मी त्यांची सरी वादा केला आठ बोले ला तो आखिदनी बिमा नसीत. आखदा युआखिदु बोला धरूचे, पुसूचे, मुआखदा करूचे. नसिया बोला आठो विसरूचे, नसीत बोला आठो विसरलो मैं. त्यानं बोलले ला तो आखिदनी बिमा नसीतू. मी जे काय आठो विसरलो त्याच्यावर तुम्ही मका पुसू नहात, काय मका धरू नहात. आणि मका एकदम खैलात राहिला नाही, तुमचे सरी मी हे जापणे तय केला की मी काय सवाल करूचे नाही बोलो. तासो ही गलती पर मग तुम्ही धरू नका, मका आठो विसरलो. वला तुरहिकनी मिन अमरी उसरा. अरहक युरहिकु बोला बोझ घालूचे, उसर बोला मुश्किल, अम्र बोला मामिला, अमरी बोला मुझे मामिलात तुम्ही मका जरा मुश्किल भीतर घालना खात, यानी ज़्यादा दबाव मुझे ऊपर घालना खात, ये करना हा ते करना हा बोला. तर मुझी तबीयत को जरा ही सब चीज़ों बर्दाश्त करू सका ना, बस मैं आटो विसरलो तासब तुम्ही जराशी मका माजूर उलखा. वला तुरहिकनी मिन अमरी उसरा. मुझे सिलसिलात मका तुम्ही तकलीफ भीतर घालना खात. ही जपणी झाली. फन तलाक, बीजी पुढे गेले. समकुसो मामिला झालो, बीजी पुढे गेले. चिमखते गेले, काय एकच दिवसाचो काय मामिला नाही तो, तोकडे दिसा मग बीजी चिमखते होते. हत्ता इदा लकिया गुलामन फकतलो. चिमखते एक ठावार गेले, भले से चढवे तिघा खेळू लागले होते. आता त्या खिदर आश्रम एक चढवा धरले, भले सुगड होत होतो आधीचे भीतर येता, आणि ती गर्दन का म्हणून सोडल्या. हज़रत मूसाला बीजी गोजी गाठल्या. हे काय एक चढू बेगुना, ते का तर तुम्ही मारल्या? हे का एकदम गोजी करून सोडल्या. ते अल्लाह ताला सिंगा सांगला हत्ता इदा लकिया गुलामन. लकिया बल्लान मिलूचे, लकिया बल्लान तीन दोघांनी मिळलं, गुलाम बल्लान एक चढू. हत्ता इदा लकिया गुलामन, वते गेले एटलासारखे एक चढू त्यांना मिळलो. फकत लहू. खिदर अलैहिस्सलाम त्यांना कत्ल करून सोडल्या, गर्दन मोडून का दबा करू का मारले. ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम गोजी काढले. अकतलत नफ्सन झकियतन बिगैरी नफ्स. झकिया मतलब बेगुनाह, आणि चढू गुन्हा कतल नाही येते का? तुम्ही एक बेगुनाह मनशा बगैर किसासचे कत्ल केले. बिगैरी नफ्स बोलन इंसाना माणूस हक केता असलो तो कुंजा मारता तरी, वो चढू कुंजा मारला गुन्हाकच केला, बेगुनाह हो, तुम्ही काय कत्ल केलं? हे सवाल केले. लक़द जि'त शैअन नुकरा. नुक्र बल्लन इसलिए चीज़ जे कोई चीज़ ऊपर नकीर करू सकता माणूस. तुम्ही एक मुनकर काम केले. लक़द जि'त शैअन नुकरा. तुम्ही एक भल्ली मुनकर काम, गलत काम केले, हे करूचे नव्हते तुमका. हज़रत खिदर अलैहिस्सलाम मुझे को बोलो अलम अकुल लक. मैं तुमका सांगलो होतो ना, जरा घट जापले येता. पहिला अलम अकुल बोलले, मी सांगलो होतो ना तुमका, येता तुझी मी सांगलो ना तुमका अलम अकुल लक इन्नका लन तस्ततिअ मई सब्रा. मी तुमका सांगलो ना मुझे सरी तुम्ही बर्दाश्त करू शके ना. तर हज़रत मूसा अलैहिस्सलाम मुझे एहसास झालो. बोले इन सअलतुका अन शैइन बअदा फला तुसहिबनी.
हे जे मग काही सवाल अगर तुमका केलो तरी बीजी म्हाका तुम्ही आपल्या सरी धरवू नका. साहिब बोलान सरी धरवचे. साहिब बोलतात न सरी राहतलो माणूस. इन सअल तुका सअल बोला पुसूचे. इन सअल तुका अन शैइन बादा हे जे मग बीजी काही तुमच्याकडे मी पुसलो फला तू साहिबनी इत्ता म्हाका तुम्ही तुमचे सरी धरवू नका फेटवा. एक ग्लास चासो. कद बलगत मिन लदुन्नी उजरा मोजे सिलसिलात तुम्ही माजूर वाटत. आणि पहिला का तुम्ही सांगले होते 2-2 म्हाका तुम्ही तंबी केलाय तर तुम्ही माजूर म्हाका काय बोलानको मी तुमका काही बोलूचे नाही. तुमच्याकडे उजरा शेतता जाल्यार ती एका दपणी जाली फंतला बीजी फुडें गेले दोगांनी. हत्ता इदा अतया अहला कर्यतीन इस्ततआमा अहलहा. कर्या बोलान एक गांव. अतया ती बोलान येवचे. इस्ततआमा बोलान खावंक मागूचे तेंचेकडे. फुडें घेवन होटले बिटले राहती नव्हती. फुडले जमान्यात उसूल होतो. कोणतो परदेशी मुसाफिर कोणते गांवांत येता ती गांवाची माणसाचो हक हो की तांकां खावंक पिवंक घालूकास आनी तेंचो रावचोसो इंतजाम करूकास. फुडल्या जमान्याचो एक उसूल होतो. मेहमान आयले तरी तुमकां पहचान राव न राव ते गांवाची मनशाचो हक तो. ठीक आहे ते फुडें होटले लॉड जिचा राहते नव्हते. आजकाल तिसे जितो राहिला. असं अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चे हदीस भितर को येता की कोणत्या गांवाची माणसा सरी कुफ्फार सरी मुआहदा करते होते तेन्ना ते हे को बरवते होते की आमचे अगर माणसे आमची बिझनेस सबब या कोणत्या कामाचा तुमचिंग आयले तरी तांकां खावंक पिवंक घालूची जिम्मेदारी तुमची बोलून. अगर तेन कळेल नाही तरी जू हरवच्या सबब आम्ही लुसून को घेऊ शकता त्यांचे. हे उसूल हदीसे भितर को येता. ते जमान्याचो उसूल तो. ते बोलतात की दोघांनी को गेले हत्ता इदा अतया अहला कर्यतीन. यात होते 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 एक गावात त्यांनी पावले. इस्ततआमा अहलहा. इस्ततआमा बोलान खाऊ मागूचे. अहल बोलान तिघाची माणसे. ते गावाची मनशाकडे त्यान खाऊ मागले. ते गेला भूक लागली तर खावचं पुंचं काय नजर बनाव का त्यांना सांगले की आम्ही मुसाफिर बरो. फअबौ अन युज़य्यिफुहुमा लेकिन इसलिए माणसे ती एकदम थर्ड क्लास अबा बोलान इनकार करूचे. आणि ज़य्यफ युज़य्यिफु बोलान मेहमान नवाजी करूचे. मेहमान आयला मग तांकां खावंक पिवंक घालूचे. तेन हेंची मेहमान नवाजी करूच्यान इनकार केले. आणि ही मेहमान एटली बुजरूक आयला तेंचे कडेन आनी बोल्ले की आमी आतां मुसाफिर आमी की खावचो पिवचो इंतजाम करा. ते बोले नाही आमी असं तुमकां देना बोल्ले. हे वाकया तिका पेश आयलो. दोगांनी होते होते तिका एक वनत होती. ती वनत खाल पडती होती. हजरत खिदर वचून तेका बराबर केले. हजरत मुसाचा बिजुक्को पेलो. हे काय आहे ती माणसं आमकां खावंक घातल्या आणि त्यांचे काम तुम्ही करू लागला का पुसले. तुम्ही धूळ घेऊन काय मजदुरी करूचे होते. हे फुकटा बिजू क्या करून दिले का पुसले. ते तर हजरत खिदर आश्रम को बोलले बस हे तर आमची तुमची जुदाई खतम. कॅसेट खतम झालं घ्या कस. तेच बोलतात की फअबौ अन युज़य्यिफुहुमा तिघाची माणसे तांकां खावंक घालूच्यान इन्कार केले. फवजदा फिहा जिदारन तिंगा दोग्यांना को एक वनत मिलली. वजदा बलन तिंगा मिलूचे कोणती चीज. जिदार बलन वनत. एक वनत तिंगा पडले. युरीदु अन यनक़ज़ ती खाल पडू छाती होती. खाल पडू काही छान आहे आणि खाल पडू गेली होती ती दुआ. ती वनत एकदम खाल पडू आली होती. फअक़ाम हजरत खिजर अक़ाम युक़ीम बोला उभे करूचे. हजरत खिजर अजून तेका उभे करवले. तेका सिमेंट मीठ लावची जे काही चीज होती केले. हजरत मूसा अलैहिस्सलाम बोलले लव शि'त लत्तखज़त अलैहि अजरा. तुम्ही चालान त्याच्यावर अजर घेऊ शकते. अजर बल्लान दूड मजदुरी. त्यांनी तुमका खाऊन पिऊन घाटलं आणि तुम्ही फुकटा पिता त्यांचे काम खिका करतात. त्यांच्याकडे काही उजरत घेणार त्यांना को जरा दिमागा भितर येऊन कास शरीयतचे मुताबिक सांगले हजरत मूसा अलैहिस्सलाम. तेत्ता हजरत खिदर बोलले हादा फिराक़ु बैनी व बैनक. फिराक बल्लान जुदाई. इतना मोजारी तुमची दरम्यान जुदाई खतम. हजरत मूसा बोलले होते ना इतना काय पुसलं तरी माका तुमची तरी धरवू नका माका अलग करा. ते बोलले हादा फिराक़ु बैनी व बैनक. हे तीन हे मग बोलले इतना मी आणि तुम्ही शरीर राहू सका ना इतना अलग जाऊचे. हजरत मूसा अलैहिस्सलाम हजरत अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलते होते मैं चाहतो तो कि हजरत मूसा भी जरा गपचूप बेचते तरी बीजी त्यांची सामने भरली भरली अजीब चीज़ों सामने येती लेकिन तीन सबर केल नाही. हजरत अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलले अल्लाह की ती एक चीज तेटले शिकूजो दे त्यांना खाली एटले दाखवूजो दे अल्लाह ताला की तुमका जे काही घालता त्याच्या अलावा को भली सोलूम असे. आता तुम्ही हे बोलना आहात की मगाकच ज्यादा सवस करूचे बोलून वो सबक त्यांना शिकवचे होते. तसं 2-3 नमुने दाखवले की इस लोक एक इल्म राहता. तर असं हर चीज आम्ही फटक करून फतवे देऊनचे
राची फुडें पटर पळोवंक का जालें किधर जालें शेका केल्लें ही सब चीजो पळोवंक आमकां कधी इल्म आसलो ना आमच्यान येदा दुसराको इल्म रावंक शकता तेजे म्हाका बल्ले हजरत खिदर के सउनब्बिउका बितअवील मा लम तस्तति अलैहि सब्रा नब्बा युनब्बि बोला सांगूचे खबर देवचे तावील बल्लान जवाब बल्ले की जे कोणती चीजे पर तुम्ही सबर करू शकाल ना तेजी का ताबीर अशे तेजो मतलब का अशे तफसीर का अशे मी तुमकां पट्टे सांगता बल्ला एक तर फिलहाल म्हज्यालो अलग जाय तेजे मागीर फुडली जे कोणती आयतो अशे तेजे भितर हेजी ताबीर तेन सांगला की खिका मेंगीचो चीज येल्लो बेरहाल हेजेन वळखू पडटा की भली सर इसले उलूम राहता जे काही आमकां कल नाय बाद मनशा अल्लाह ताला चीजो दाखडता बाद अल्लाहचे नेक बंदे राहतात तांकां भली सर चीजो अल्लाह ताला तकवट दाखडता तेंचे समय उसवता आमी वळखू शकना चीजो चूंकि आमकां कल आमी फटक करून तेजे उपर नकीर करू सुरू करता हे किका जाल्लें ते किका जाल्लें का बोलून आमी हे आपले बारात आसमो तयार जाले की म्हाका कल नाय बोलो म्हाका कल ना दिली चीजो कोणी करता आमी तेका गलत बोलतात ही चीजो जावन हे वाक्यान आमकां हमको सबक मिलता आणि दुसरे एक कोणी मुकम्मल इल्म वालो जाना सम्माची इल्मा उपर भरली इल्म राहता तासं आपूण व्हडलो बोलून घेता आमी वळखून जे ही सब चीजो आणि जे कोणती चीजो हजरत मूसा अलैहि सलामाची हे की आपला उज्र के नबी जावन को सांगूचे सांगले शरीयतचे मामले खेळ टोकूचे तिका टोकले लेकिन जे घेता तांकां सांगले फौरन त्यान आपलो उज्र कबूल केले पर हाले वाक्यान अल्लाह ताला आमकां सबक घेवन आपली जिंदगी भितर इस्लाह करची तौफीक दो आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सुब्हानल्लाहि बिहम्दिही